नमस्कार सगळ्यांना। आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे। तर आज गुरुवार आहे आणि आता 4 वाजलेत आणि आम्ही लाडघरच्या दत्त मंदिरात चाललो आहे, जे भंडारवाड्यातून रस्ता जातो दत्त टेकडीला तिथे। तर घरातून निघून आत्ता 5 मिनिटच झाले आणि आजूबाजूचा परिसर बघा, पावसाळ्यात सगळीकडे लावणी छान लावून झालेली आहे। हे बघा मागे बघू शकता। आणि आज सकाळपासून खूप जोरदार पाऊस आहे, आता थोडाफार कमी झालाय। आणि बघा चालत जायला इथून ॲक्च्युली अर्धा तास लागतो। जर जाता जाता एखादी गाडी वगैरे मिळाली तर त्या गाडीने जाऊ, नाहीतर लिफ्टने मम्मीला पुढे सोडू, कुणाची तरी गाडी आली तर लिफ्ट मागून। तर चला, सगळीकडे भात शेती आहे बघा। ह्या चप्पल घातल्यात नाही, ह्या सँडल नुसता पावसात आवाज करतायत, चपक 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 करून। साईडून चाला, साईडून गाड्या येतात जातात हा, त्याच्यामुळे सिंगल सिंगल साईडून चाला। वाव, इकडे बघ काय हिरवळ आहे। हाय शप्पर, तुझे डोळे हेच झाले एकदम। आणि बॅकग्राऊंडला आवाज येतोय त्या पक्ष्याचा, आपल्या कोकणातला गावचा फील खरा खुरा। हे तुम्हाला डोंगरावरती हॉटेल्स दिसत आहेत, मी आता झूम करून दाखवते। हे आपले जे ॲक्टर आहेत ना मराठीतले सुप्रसिद्ध, मकरंद अनासपुरे सर, तर त्यांचे हॉटेल्स आहेत, सागर साध म्हणून। तर अगदी आमच्या घराच्या इकडूनच ते जवळ दिसतात। आणि त्या रोडने गेलो ना आपण तामस तीर्थाला जाताना, तर तिकडून तो गेट आहे मेन रोडला, तिथून ते वरती जाण्याचा रस्ता आहे, तर इथून ते दिसतंय। चला, सर दिसलं जाता जाता म्हणून दाखवलंय। विशाल थांबलंय पुढे माझ्यासाठी, मी आपली व्हिडिओ काढत चालते ना हळूहळू, म्हणून फटाफट फटाफट चालत गेले तो पटकन जाऊ ना। आपण आता बघत बघत चाललोय ना। बघ, ह्या रस्त्याला आता आलो पुढे म्हणून जरा बघता येतं ना, एकदम हिरवगार। माझ्या नाही चप्पलचा आवाज येतोय चपक चपक करून। अनवाणी चालू काय हातात घेऊन, चप्पल काढलं असेल चालतं, रस्ता बरा आहे। थोडक्यासाठी येतो ना पाऊस एकदम जोरदार, आणि नंतर जातो, मग सगळं घालून राहावं लागतं। माझ्या हातात पण आहे बघा, छत्री आहे, पाण्याची बॉटल पकडतोयस म्हणजे थोडा वेळ जरा फ्रेश वाटतं, एकदम छान वाटतंय ना, काय रे? आणि पाऊस आला तर भिजणार आहे मी, असं ठरवलंय। जास्त नाही, थोडंसं। आता इथून तुम्हाला रिसॉर्टच दिसतील, कारण इथलं फेमस बीच आहे ना लाडघरचं, त्याच्यामुळे पुण्यावरून जास्त येतात ना मम्मी इथे पर्यटक। हे बघा, वसुंधरा निवास। हा बोला, काय दिसतोय सीन मस्त ना। आज खूप दिवसांनी म्हणजे इथे आलो, आपल्याला इथे येऊन 3 दिवस झाले, 3 दिवस म्हणजे 3 दिवस झाले ना, आज 3रा दिवस आहे इथे येऊन। पण असा एवढा पाऊस पडला, पण परवा त्या दिवशी रात्री पडला, तर आज दिवसा पडतोय म्हणून छान वाटतंय, फिरायला मिळते। ह्या इथून एसटी वगैरे जात नाही, तुमच्या प्रायव्हेट गाड्या असतील तर त्यात जाऊ शकतात। तर त्या रोडनी म्हणजे कालच्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आधीच्या, तर तो जो रस्ता गेला ना बुरुंडीत, तो रस्ता सुद्धा बीचवरच जातो, पण जास्त करून पर्यटक ह्या रस्त्यानेच जातात।
एवढंच राहून जायला नको दत्त तिकडे. भात शेती बघा काय मस्त ना. मम्मीची तब्येत ठीक नसते, तिला पायांचा त्रास आहे. म्हणजे थोडंफार अंतर चालली ना ती 10 मिनिटं तर तिला त्रास होतो, खूप जास्त त्रास होतो. ती यायला मागत नव्हती तरी तिला आम्ही तिघंजणं जबरदस्तीने घेऊन चाललो. म्हटलं घरी एकटी नको बसून राहूस. पण तेच झालं, शेवटी चालता चालता पाय दुखायलाच लागले. म्हटलं कोणती गाडी जात असेल तर आपण लिफ्ट मागूया. तर एक 4 व्हीलर चाललेली, तर त्यांच्याकडून लिफ्ट मागितले. त्यांना सांगितलं मम्मीला जरा दत्त मंदिरापर्यंत सोडा. तर मम्मी गेली आता पुढे आणि मागून आता आम्ही चालत चाललो आहे. हे बघा हातात चपला असं घेऊन छान वाटतं चालत जायला. समुद्राचा आता हळूहळू आवाज येतोय लाटांचा. येतोय तुला? एकदम लाटांचा आवाज येतोय. पावसातून खवळलेला असतो ना समुद्र. पप्पा पण कुठे जाऊन पोचले, ते पटापट चालतात. मला तेवढं जमत नाही चालायला. लाटांचा आवाज येतोय आता. एक नंबर समुद्र आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले आणि माझा सगळ्यात आवडता समुद्र किनारा आहे हा लाडघरचा. अतिशय सुंदर स्वच्छ असा, खूप सुंदर आहे. आणि वरून दत्त टेकडीवरून तो बघायला ना तो नजारा एकदम भारी आहे, मस्त वाटतं. आणि आता पावसाळ्यात तर अतिशय छान दिसत असणार. आपली नजरच अशी हटणार नाही तिथून, काय रे, दूरवर पसरलेला. आणि आता आम्ही आता ह्या रस्त्याने चाललोय ना, हा आमच्या घराजवळचा रस्ता ना, हाच रस्ता सरळ आता भंडारवाड्यातून पुढे कुठे गेला रे, पहिलं तर कर्दे लागतं, नंतर हा कर्दे, मुरुड, हरणे, नंतर सुवर्णदुर्ग आणि कुठे रे पुढे पाचपंढरी. आणि आपलं हे मध्येच जर तुम्ही आतल्या रस्त्याने जरी गेलात तरी तुम्हाला आपलं हे गाव कोणतं रे, ते पलंदे बीच वगैरे लागतो. ते सगळे जे सुप्रसिद्ध बीचेस आहेत जिथे पर्यटक येतात ते आमच्याच गावी. आणि घरासमोरूनचा हा रस्ता इथूनच जातात. आता कसा विकेंड नाही आहे त्याच्यामुळे सतत अशा जाणाऱ्या गाड्या नाही आहेत. पण विकेंड असलं, हॉलिडे वगैरे असलं तर सतत गाड्यांची इथून जाणं येणं सुरू असतं. हे बघा आता हा रस्ता आला ना सरळ. आता हा पहिला जो टर्निंग आहे लेफ्ट, तो भंडारवाड्यातल्या गावात गेला सरळ. आणि इथून आता अजून सरळ पुढे आपल्याला जायचं. आणि हा रस्ता सरळ हरण्याला गेला. हे बघा हे बघा हॉटेल्स आता इथून सुरूच झाले आहेत. पप्पांना सुद्धा गाडी भेटली म्हणजे हो. हे बघा पप्पा सुद्धा पुढे गेले. आता आम्ही इथून दोघं. पण घर बनवून ठेवलंय, पण बंद फार्म हाऊस काय त्यांनी बनवून ठेवले. बरं झालं पप्पा गेले पुढे, कारण मम्मी एकटीच बसली आहे ना पुढे. तिला कर्दे, हरणे, मुरुड जे बोलते ना मी, तिथे जाण्यासाठी दापोलीपासून जो सरळ एक स्ट्रेट रस्ता जातो तिथून तो रस्ता आहे. पण हा लाडघर मधून जो कनेक्ट झाला ना त्याला, तो हा रस्ता.
ऍक्च्युली इथून फिरत फिरत जात हा. असतात, त्यामुळे त्यांना ते लांब- पण बहुतेक पर्यटक ह्या रस्त्यानेच जातात हे ना रे. पण हा इकडून गेला तर एक मेन आहे काय, कोस्टल रोड बोलतात ना तो लागतो. म्हणजे डाव्या साईडला फक्त आणि फक्त मोठा थांग समुद्र किनारा, ज्याप्रमाणे आरे वारेचा समुद्र हा सेम आरे वारे कुणकेश्वरला आहे तसंच. आधीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही जाऊन पाहिलेत गावचे व्हिडिओ तर तुम्हाला दिसेल. मागे मागे येतोय हा बघा, थांबला बघा असा. अंजरल्यात गेला सरळ, अंजरला विसरली, कड्यावरचा गणपती फेमस. अंजरल्यात पण गेला हाच रस्ता. आणि स्वतःच्या प्रायव्हेट गाड्या असतील तर मस्त कोस्टल राईड करू शकतात. कोस्टल राईडसाठी हा रस्ता बेस्ट. हा बहुतेक मोटो ब्लॉगिंगसाठी लोक इथूनच जातात ना. आपले बहुतेक युट्यूबर्स या रोडनीच गेलेले आहेत, आपल्या घराच्या समोरूनच. हॉटेल्स पण असे, आता हा सीझन नाही आहे है ना. सीझन असला की पण त्याची सुद्धा शुक्रवारी येणारी, शुक्रवार शनिवार एका असतात थोडेफार. हा 2 दिवस आहे ते पुण्यावाल्यांना जवळ पडतं ना रे. पुण्या लोकांना ही साईड जरा जवळ पडते, 4-5 तासाची लोक हो. शुक्रवारी रात्री निघतात, शनिवार रविवार पुन्हा रविवारी दुपारी निघतात. हे हॉटेल साई दत्त. आणि बरोबर त्याच्या समोर आहे ना हा रस्ता सरळ गेला लाडघर बीचला. आणि त्या बीचकडे असं उतरलो ना तर तिथून पण सरळ टेकडीवर चढण्यासाठी आहे, म्हणजे टेकडी चढावी लागेल है ना. आणि हा सरळ रस्ता गेला ना तो डायरेक्ट टेकडीच्या वरच पोचतो मंदिराच्या जवळ. तर मम्मी पप्पा आता ह्याच रोडने गेलेत कारण गाड्यांवरून गेलेत. तर चला कुठून जायचं काय म्हणतोस, वरून की इथून? ठीक आहे चालेल, आम्ही पण ह्याच रस्त्याने जातो कारण म्हणजे आपण वरून खाली उतरूया. आता मला पण दम लागायला लागलाय, भरपूर चाललो. जाताना गाडी भेटली पाहिजे, आलंच आहे. ह्या रस्त्याचं मी बोलले ना ज्या पद्धतीने ह्या रस्त्याने का लोक पर्यटक जातात हरणे अंजरलेला. तर हे बघा आता इथून हा जो रस्ता सुरू होतो ना अथांग समुद्र किनारा, म्हणजे लेफ्ट साईडला तुमच्या समुद्र आणि हा रस्ता, बस असाच प्रवास आहे. तुम्ही शेवट अंजरल्यापर्यंत जाल ना, तुम्हाला हाच प्रवास करायचा आहे. त्यामुळे आम्ही गावी आलो की सहसा चुकवतच नाही. आधीची व्हिडिओ तुम्ही पाहिली असतील कोणी किंवा नाही पाहिली असेल त्यांनी बघून घ्या. आणि ज्यांनी पाहिली असेल त्यांना समजलं असेल की आम्ही रेंटवर गाड्या घेतल्या होत्या दापोलीतून आणि मस्त इथूनच पुढे गेलो होतो, हरणे मुरुड आणि अंजरले करत एकदम पुढे. कारण हा रस्ता एकदम बेस्ट आहे. सगळे वरून परे वाहत जात आहेत रे. हे बघ खालून इथून परा आहे, पाण्याला फोर्स बघा पऱ्याच्या. इथे सगळे छोटे मोठे सगळे हॉटेल्स दिसतील. आता हा चढ लागतो, मध्येच उतार लागतो, असं आहे. चढ उतार आहे. हो हे पाणी समुद्रातच जात असणार. हे काय दिसतंय का? आता बघा हा पुन्हा चढ आलाय. आणि कसं चढू मी, माझे पाय पण दुखायला लागले माझे. अरे खरंच हसू नको, खरंच दुखायला लागलेत पाय. दम लागण्यापेक्षा ना मला पण असं गुडघ्यांनी तर वरती चढवतच नाही आता पायाने. 4 वाजता घरातून निघालोय. किती वाजले आता? 55. शपथ 1 तास झाला आपण चालतोय. एवढं पोचलो असतो आपण, म्हणजे 1 तास लागतो आपल्याला. पण माझं चालणं पण नाही रे इतकं फास्ट. आता हे चढ असल्यावर लक्षात राहील आपल्या पण की आपण इकडे चालत गेलो. चालत कधी जात नाही.
दम लागला आणि नी पेन खूप होतोय, गुडघ्यांची हालत आहे. ऐक 1 तास झाला. मम्मी नाही चालू शकली असती रे, खरंच वाट लागली असती. बरं झालं तिथे गाडी मिळाली. कोण आलंय? हा हो, हे बघा आता हा पण तुम्हाला चढ दिसेल. हे बघा, चढ उतार चढ उतार. हे लोक थांबतात आणि डाव्या साईडला जो व्ह्यू दिसतो ना समुद्र, फोटोज वगैरे काढतात. व्हिडिओमधून लाटांचा आवाज येत असेल की नाही माहित नाही. हे बघा, एका साईडला तुम्हाला असं दिसेल आणि एका साईडला हे असं, आणि हेच कंटिन्यू राहणार पुढेपर्यंत. मी बोलले ना, हा रस्ता उजव्या साईडला अशी ग्रीनरी म्हणजे डोंगर लागतात आणि ह्या डाव्या साईडला बघू शकता. हा येतोय आमच्या सोबत कधीपासून. खाऊ पण नाही ना रे आपल्याकडे, बिस्किट वगैरे काहीच घेतलेलं होता. बिस्किटचा मी तिकडे आतमध्ये बाहेर ठेवला, घ्यायला हवं होतं. वाटेत असे भेटतातच ना. आता इथे तर जवळपास एकही दुकान नाही आहे. तुला नाही लागत दम? म्हणजे मी कशी हाफ टाकते, म्हणजे खऱ्या अर्थाने मी जाडी आहे. लाटांचा आवाज हो. व्हिडिओ बनवायची थांबूच शकत नाही रे विशाल, कारण प्रत्येक पुढे पुढे जसं जसं जातोय ना तसं तसं एक एक नजारा बघण्यासारखा आहे. आणि मला ते व्हिडिओतून तरी आपल्या यूट्यूबर्स, आपली फॅमिली जे बघतात त्यांना दाखवायचं आहे. त्यातले खूप जण येऊन सुद्धा गेले असतील ते फिरून. जे कधी कोणी आले नसेल त्यांना इथून तरी मला असं दाखवावंसं वाटतं. पण व्हिडिओमधून एवढं वाटत नाही, पण जे आपण खरं स्वतः बघतो ना प्रत्यक्ष, तेव्हा ते भारीच असतं. हे बघा, आता आपण चढलो, आता उतार येतोय. आणि असेच रिसॉर्टच्या मध्ये मध्ये तुम्हाला बोर्ड दिसतील. हे बघा, तसं दर्या, लाडगर, दापोली. चला, असा नजारा अजून पुढे पण आहे. दत्त टेकडीवरून एक नंबर नजारा आहे. आता टेकडी चढलो, आता खाली उतरतोय. चला, हा आमच्या सोबत येतोय. बिचारायला वाटत असेल खाऊ असेल यांच्याकडे, काहीच नाहीये. हे थांब, मी खाली गडगडत जाईन इथून. तर म्हशी गो भरती आहे समुद्राला आता. पाऊस थांबला. ह्या म्हशींना बघता बघता ही इकडची म्हैस आहे ना अंगावरच आली. मी घाबरून पुढे. ते काका गेले तिकडे. घाबरायला झालं ना. अरे तिने असं गेलं, एकदम अंगावर आली ती. मला जाम भीती वाटते बाबा. असे मारकुटे असतील तर. चल चल चल. हे बघा, श्री दत्त मंदिर ॲरो दाखवलेला आहे. आणि हा जो सरळ असा रस्ता गेला, आपण ह्या रस्त्याने आलो आणि हा सरळ रस्ता गेला अंजरले, हरणे, मुरुड, जिथे जिथे जातोय तिकडे जातोय. हा, आणि त्या रस्त्याने जातानाच तुम्हाला डाव्या साईडला श्री दत्त मंदिर दिसेल.
तर आता तिथंच चाललेलो. आज गुरुवार आहे तर आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. चला फायनली आपण ह्या टेकडीच्या वर पोहोचलोय. जर आपण त्या भंडारवाड्यातून खाली उतरलो असतो तर वरती आपल्याला टेकडीपर्यंत चढावं लागलं असतं. तर तसं न करता आपण वरच्या रस्त्याने आलोय. हे बघा मम्मी आधीच येऊन पोचली, त्या मागं माग पप्पा आणि आता आम्ही. झालं तुमचं दर्शन घेऊन? कसं वाटतंय? तुम्ही आला होता तिथे? तुम्ही पहिल्यांदाच? कसं वाटलंय मंदिर? टेकडीवरतून चढतात ना मग 1 तास. अरे इथे माहितीये का इकडे कोणतरी होता आपल्या आईला सोडून मला घेऊन आला. पप्पा कोणाला तरी हात दाखवून आले. हा हे बघा मंदिराच्या मागेच समुद्र आहे. चला आपण तिथून बघूया. हे मंदिर आणि मंदिराच्या मागच्या साईडला पण तुम्हाला हा व्ह्यू दिसेल. हे बघा फार सुंदर आहे. म्हणजे टेकडी वरून असा समुद्र दिसणार आहे ना, त्याच्यामुळे छान वाटतं. आता खाली उतरायला पप्पा देत नाहीये, तो रडतंय. भरती पण आहे समुद्राला आणि पाऊस आहे म्हणून नको बोलतात, खाली नका उतरू. कसा खाली जायचा हा मार्ग आहे बघा. ह्या पायऱ्या दिसत आहेत, हे बघा ही पायवाट आहे खाली जायला. ह्या पायऱ्यांनी खाली उतरू शकतो. मम्मी मग तिकडे बसली आहे.
मग अशी मी तुम्हाला बोलले की भंडारवाड्यातून ह्या मंदिरापर्यंत येता येतं. तर हे असं की भंडारवाड्यातून तुम्हाला ह्या समुद्रावरून यायचं आहे आणि हे बघा हे टेकडीवर येण्यासाठी हा रस्ता आहे. म्हणजे ह्या पायऱ्या गेलेल्या आहेत बघा. हा सरळ ह्या पायऱ्याने आपल्या मंदिरापर्यंत जाता येतं आणि हाच उतरण्याचा रस्ता आहे. पण आम्ही वरून आलो म्हणजे मरच्या रस्त्याने आलो. त्याने टेकडीवर असल्यामुळे इथे दत्त टेकडी म्हणून नाव आहे. चला थोडा वेळ इथे जरा बसूया आल्यासारख्याला. पावणे 6 झाले संध्याकाळचे आणि बघा ढग भरून आले. पाऊस खूप येणार आहे हे बघा. आणि इकडे सुद्धा थोडासा हार्डशेप दिसतोय ना. हे बघा काळे ढग. त्यामुळे आता आम्ही पोंचो घालून तयार झालोय पुन्हा एकदा. तिने असं बसायला आहे. हा नजारा पाहतोय हे बघा. असं ते ना असं बसायला केलंय. गोव्याला वाघातूर बीचला कसं आहे वरती तसं आहे ते बसायला. तो बघू शकतो तिथे बुरुंडीत पाऊस हे ना. ते समोर दिसतंय ना बुरुंडी गाव आहे जे कालच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंय. हे भरपूर पाऊस पडतो तिथे. ते सगळे काळे ढग तिकडे गेले इथे आला नाही. विशाल काळे ढग सगळे बघ बुरुंडीत गेले. दिसलं का ढग बघ ना सगळे तिकडे गेले. आणि तिथे दिसतो तुला पाऊस. हा ते तिकडे दिसतंय ना. हे बघा आता इकडचं आकाश पूर्ण असं मोकळं झालं बघा. आता इकडे काळे ढग होते बघा. हे सरकत चाललेत. आम्हाला वाटलं इकडे येईल तर तिकडे गेले सगळे आणि तिकडे जोरदार पाऊस पडतोय. हे बघा दिसतंय ते बघा तिथे. मम्मी पप्पांना पुढे पाठवलंय पुन्हा एकदा लिफ्ट घेऊन गाडीने. पण आम्ही दोघं आता ह्या रस्त्याने चाललोय. म्हणजे या पायऱ्यांनी खाली उतरतो टेकडीने. कॉर्नरनी चल चालत. सुके आहेत हे काही पायऱ्या. कुठे ते शेवाळ्या. बघा नजारा. आला पाऊस. पाऊस आलेला आहे. आले इथे ढग. हे आला पाऊस. कॅमेरा भिजतोय. बघा आम्ही आता हे उतरून खाली आलोय. असं ह्या समोर समुद्र किनारा. आपण पोंचो घातलंय ना. मी नेमकं थोड्या वेळासाठीच ना आल्या तर जास्त भिजायला नाही झालंय. लाडघर बीच आणि तिथे असं पुढे चालत गेलो ना आपण तर तामस्तीचा बीच असं म्हणतात.
म्हणजे तिथेच ते सागर सावली रिसॉर्ट आहे जे फेमस आहे. सफेदवाडीना फार कमी ठिकाणी आहे. आपल्या गणपतीपुळे बीचवर पण आहे आणि लाडघरच्या बीचवर. हा समुद्रकिनारा एकदम स्वच्छ आहे. पण आता तर पावसाळ्यात काही सांगू शकत नाही. सगळी समुद्रातली सगळी जी काही गेलेली असते घाण माती सगळं काय कचरा तो सगळं बाहेर येतोय. काही लोक आता पण जातात. आज गुरुवार आहे ना हो 6 वाजलेत आता आम्ही निघालोय घरी. चालत तर हळूहळू जाणार. वाटेत काय मिळालं तर लिफ्ट मागून दोघंही घरी जाणार. त्या दोघांना तर पुढे पाठवलंय. ते पण इथे वेगवेगळे असे कलरचे दगड कालवं पण आहे. ते पण मध्ये मध्ये फोडलेले ते दगड आहेत कालवांच्या कड्यांचे. टपाक टपाक टपाक. एवढं नाही, एवढ्या लहान मुलांसाठी हे पाणी मस्त आहे ना. आता छोट्या पाण्यात आता कुठून तिथूनच आहे का तिथून वरती चढायला. आता वरती चढायला पण परत चढण आहे ना. बापरे दादा एकदम उभा आहे. आता आम्ही इथून भंडारवाड्यातून वरती जातोय. ते बघा तिथे राहिली ती टेकडी. तिथून आलो. हा रस्ता सरळ गेला भंडारवाड्यातून वरती आणि तो मेन रोड लागला की परत खाली उतरावं लागेल. पण हा चढण खूप आहे रे. तिथेच वाट लागणार आहे गुडघ्यांची. इथे पण रिसॉर्ट्स आहेत आणि ॲक्च्युली सगळ्यात जास्त रिसॉर्ट त्या समुद्राच्या समोरून आहेत. फॅन्टासी आता सगळे रिकामे आहेत. आता 6:10 वाजलेत. 6:10 झालेत आता. पटापट चालायचं बघतोय कारण घरी दोघं जण गेले तर टेन्शनला येते. इथे नेटवर्क नाही, फोन पण लागणार नाही. खाली स्लोप आला ना तर मला उतरायला जमेल. चढ आला ना तर प्रॉब्लेम आहे. मध्ये मध्ये चढण पण आहे ना. मगाशी बघितलात ना आम्ही ह्या रस्त्याने गेलेलो वरती टेकडीच्या इथे आणि आता हा भंडारवाड्यातून आम्ही वरती चढून आलो. आता या रस्त्याने पुन्हा घरी चाललोय. आता वाटेत बघू कोणती गाडी मिळाली तर ठीक, नाहीतर पायीच जायचंय. 6:10 झाले आणि वाटेत रिकामी रिक्षा मिळाली. चाललो घरी पटपट. बरं झालं रिकामी रिक्षा मिळाली. बीचवरती इथे होतं कामात. आंधरला कोण होता का? पर्यटक आले त्यांना कडेवरचा गणपती. विशालचे ओळखीचंच होतं याच गावातील दवंडीवाडीतील.
तर त्याने ऑटोचे पैसेसुद्धा घेतले नाही, आम्ही देत होतो तरी. हो, पण एकदम लकीली भेटले आम्हाला ते, आणि त्याने आम्हाला इथपर्यंत सोडलं. 6:15लाच आम्ही पोहोचले घराच्या बाहेर. नंतर उशीर झाला असता, अजूनपर्यंत चालावं लागले असतं. हे मागे बघता हे काकांची घरं आहेत, विशालचे काका आणि 3 नंबर काका, हे मोठे काका, आणि इकडे पुढे आमचं घर आहे. मम्मी पप्पा आता पोचलेत घरी. ते पण म्हणतील आपण लवकर आलो. हे बघा आमचं घर. चला पोचलं घरी. आता व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे पुढच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.